म्हणतात म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात. तसंच आई वडिलांना आपली मुलं कधीच ओझं वाटत नाहीत. पण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी जन्माला येते आणि कधी कधी एकापेक्षा जास्त मुली जन्माला येतात, तेव्हा त्यांची चिंता किंवा त्यांचं ओझं आई बापापेक्षा जास्त भावकीला वाटत असतं. आणि त्यातही जर एखाद्या बापाने मुलीला शिकवण्याचा निर्णय घेतलाच तर तू कसा चुकीचा आहेस आणि मुलगी परक्याचं धन आहे, तिला शिकवून काय करणार, असा उपदेश देणारे पावला पावलांवरती भेटतात. पण तरी सुद्धा आपल्या मुलीला शिकवणं, ते धाडस करणं, असं करणारा बाप हा जगात सगळ्यात महान बाप असतो. आणि अशाच एका बापाची आणि त्याच्या मुलींची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. 17 डिसेंबरला झालेली गट क मुख्यची जी परीक्षा आहे त्याच्यानंतर मी एक सेशन घेतलं होतं जिथे आमच्या 30 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटचे फीडबॅक मी घेतले होते आणि स्ट्रगल स्टोरीज म्हणून त्या वॉरियर्सची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच चॅलेंजमधल्या एक वॉरियर ज्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं, ज्यांनी त्यांची स्टोरी सांगितली होती. जेव्हा एखाद्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुली जन्माला येतात आणि स्पेसिफिकली अशा भागामध्ये जिथे आजही हुंड्याची फार मोठ्या प्रमाणावरती प्रथा सुरू असते, तर अर्थातच जरी आई वडिलांची इच्छा असेल आपल्या मुलीला शिकवायचं, तरी आजूबाजूचे लोक, आपल्या भावकीतले लोक, नातेवाईक हे मात्र आपल्या आई वडिलांचं जगणं मुश्किल करतात. एका मुलीच्या शिक्षणाचाच खर्च काय तो, किंवा त्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी जी आई वडिलांवरती असते पण त्याची वारंवार जाणीव करून दिली जाते आणि त्याच्यामुळे त्या मुलीच्या भविष्याचं काय करायचं हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जणू त्या मुलीच्या बापाला राहत नाही. पण तशातही एखादा बाप खूप जिद्दी असतो, जो ठरवतो की नाही, मला माझ्या मुलींची स्वप्न पूर्ण करायची आहेत. दुनिया काय म्हणेल ते म्हणेल, पण मला माझ्या मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे. अशाच एका वॉरियरने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हॅलो मॅम. हॅलो, बोला मॅम. तुमच्यासोबत बोलायची खूप इच्छा होती, पण अशी हिंमत नाही होत होती बोलायची. बोला मॅम, म्हणजे बिंदास बोला. ते आता सर्वजण सर्वांचे प्रॉब्लेम आहे ते शेअर करत आहे, असं कधी कुठे केले नाही ना. हा हा हा. त्यामुळे ती भीती वाटत होती. पण आता सर्व करत आहे तर म्हटलं करूनच बघावं. बोला मॅम, बोलल्याने ना खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बोला. हो, मी अमरावतीवरून बोलत आहे. ओके. म्हणजे आमचं गाव आहे जवळा शहापूर. तिथून ओके. बोलत आहे. आम्ही असं म्हणजे रूमवर राहते. माझी हा. छोटी म्हणजे मला 2 छोट्या बहिणी आहेत हम्म. आणि माझी सर्वात लहान बहीण जॉब करत आहे. आम्ही दोघी एम-पी-एस-सीचं प्रिपरेशन करत आहोत. ओके. पार्ट टाईम जॉब करत आहे ती आणि म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे घरी वगैरे. पण हम्म. म्हणजे असं आमच्याकडे असं एम-पी-एस-सी वगैरे असं काही म्हणजे असं काही हेच नव्हतं ना, म्हणजे कोणी सांगितलंच नाही की असं काही असते की काही बी-कॉम झालं आता लग्न करा आणि बस असं. हा, पण बरोबर. पण घरी म्हटलं बाबाला कन्व्हिन्स केलं. म्हणजे माझी छोट्या बहिणी मला खूप सपोर्ट करतात आणि हम्म. त्यांनी म्हटलं मग बाबाला. मग केलं, पण मी सरळ सेवाच करायची आधी. मग लॉकडाऊनमध्ये हम्म. ठरवलं की नाही एम-पी-एस-सी पण करून बघावं. हम्म. सो हो. मग बाबा असं म्हणजे म्हणजे संबंध तर खूप चालू होते, की करावं, बघावं, पाहणी सुरू करा, असं तसं. पण हा हा. नाही म्हणजे हळू-हळू कन्व्हिन्स करणं हे ते. पण आज बाबा इतके खुश आहे ना, म्हणजे खूप जास्त. त्यांना प्राउड फील होतं आमच्यावर, की म्हणजे आम्ही करत आहोत हे ते. म्हणजे आमच्या हम्म. मधून कोणी सिलेक्टच नाही झालंय आजपर्यंत. पहा मॅम, आणि तुमचं नक्की होईल आणि तो एक वेगळाच आनंद तुम्ही तुमच्या बाबांना द्याल. हो, माझी बहीण पण आता तुमच्या चॅलेंजमध्ये आहे, 100 डेज चॅलेंजमध्ये. तिने ॲडमिशन ओके. घेतलं. म्हणजे असं खूप वेगळं वाटत आहे, म्हणजे कधी असं बोललं नाही, काही नाही आणि कोणाचा सपोर्ट नाही. म्हणजे माझे बाबा एकटेच आहे आणि हा त्यामुळे कोणाचा सपोर्ट नाही, काही नाही. फक्त सर्वजण असं म्हणायचे, की "लग्न करा एकदा, तिघी-तिघी आहे आणि हा ही हा. सर्वात मोठी आहे, ती शिकणार." हे ते. पण तरी बाबांनी म्हणजे ऐकलं आणि म्हणजे मला काल रिझल्टचं समजा ॲन्सर की आली आणि बाबांनी मला म्हटलं, की "तू मॅमला सांगितलं का?" म्हटलं, "नाही, अजून हम्म. बोलणं नाही झालं. उद्या डिस्कशन आहे, तर उद्या नक्की सांगणार." हा बाबा हा म्हणजे हा. खूप असं काही हे नाही तर
म्हणजे मी फीलिंग्स शेअरच नाही करू शकत आहे. इतकं म्हणजे खूप असं वेगळं, वेगळं वाटत आहे. थँक यू मॅम. खरंच खूप, खूप, खूप थँक यू. मॅम खूप खूप शुभेच्छा. आणि जेवढे लोक असं म्हणत होते ना की काय करणार शिकवून किंवा 3-3 मुले आहेत वगैरे, उद्या तेच लोक येऊन तुमच्या बाबांना म्हणतील अरे तुझा निर्णय योग्य होता. कारण नक्की फक्त आता प्रॅक्टिसला बिलकुल कमी पडायचं नाही, व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा आणि होऊन जाईल तुमचं 100%. कारण आपली मेहनत, आपण जर प्रामाणिकपणे मेहनत करत असू ना, तर बाकी कोणी नाही पाहिलं तरी तो वरचा देव पाहत असतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. सो कंटिन्यू करा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बोलत जा, व्यक्त होत जा. असं काही माझ्यासोबत बोलताना तरी असं फील नका करून घेत जाऊ की कसं बोलू वगैरे. 100% तुमचं रिझल्ट मला दिसतोय डोळ्यासमोर, त्यामुळे होऊन जाईल, टेन्शन नका घेऊ मॅम. मॅम थँक यू. मॅम सॉरी, थोडं बोलायला अवघड जात होतं. नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. आपण बोलणं महत्वाचं आहे आणि तुमच्या फिलिंग्स माझ्यापर्यंत पोहोचल्या ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. असं की मला वाटत नाही की कसं बोलते किंवा काय, असं माझ्या मनातही नाही. तुम्ही बोलताय म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सांगत होता तुमच्या बाबांना असं बोलतात तसं, त्यावेळेला अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला. कारण मला माहिती की समाजामध्ये कशा प्रकारच्या लोकांना फेस करावं लागतं आपल्या पॅरेंट्सना. सो त्यांना प्राऊड फील होईल असं काहीतरी आपण करतोय. आणि तुमच्यासोबत तुमच्या बहिणी, म्हणजे विचार करा की आज असं बोलतात, उद्या जर तुम्ही तुमच्या, एवढं लक्षात ठेवा फक्त की आज तुमचे आई वडील इतकं करतायत, तर आपण त्यांना कधीच असं नाही फील होऊ द्यायचं की अरे शिकवून काय फायदा झाला. आणि असंही मॅम म्हणू नका की आम्हाला कोणाचा आधार नाहीये, कारण तुम्ही एकमेकांसाठी एवढा मोठा आधार आहात की तुम्हाला गरजच नाहीये कुठल्या आधाराची. म्हणून कदाचित दुसरं कोणी नाहीये मागे उभे. तुम्ही हो. तुमच्यासाठी इनफ आहात. हो मॅम, नक्कीच. आणि थँक यू. खरंच तुमचा सपोर्ट होता म्हणून आज इथपर्यंत आहे आणि नक्की पुढे पण असाच प्रयत्न करत राहू. थँक यू खूप मॅम. खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू. जसं मी यापूर्वी पण म्हटलंय की सक्सेस स्टोरीज सगळेच जण सांगतात, पण स्ट्रगल स्टोरीजबद्दल कोणी बोलत नाही. आणि जेव्हा आपण स्ट्रगलच्या पिरियडमध्ये असतो तेव्हाच खरं आपल्याला सपोर्टची, तेव्हाच खरं आपल्याला त्या मानसिक आधाराची गरज असते. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच मुली अशा असतील ज्यांच्या पालकांना, ज्यांच्या आईवडिलांना आजही हा सल्ला दिला जात असेल की अरे मुलीला शिकवून काय करणार आहेस, शेवटी मुलगी ही परक्याचं धन असतं आणि ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे. आणि मुलींना जास्त शिकवणं चांगलं नाही आहे, कारण पुढे जाऊन मग लोक काय म्हणतील, तिचं लग्न होईल का, नोकरीला नाही लागली तर पुढे काय, अशा कित्येक शक्यता, कित्येक शंका आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये आजूबाजूचे लोक टाकत असतात. पण त्यावेळेलासुद्धा आपले आईवडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. कधी कधी काही आईवडिलांना असं वाटतंसुद्धा की जे बाकीचे 4 लोक बोलत आहेत ते खरं आहे आणि ते कुठेतरी आपल्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत थोडासा वेगळा विचार करतात आणि त्यांना असं वाटतं की हिला शिकवण्यापेक्षा हिचं लग्न करून देणं जास्त गरजेचं आहे. अर्थातच कुठलेच आईवडील आपल्या मुलांचं वाईट व्हावं म्हणून कोणतीच गोष्ट करत नसतात, पण जेव्हा एखादे आईवडील असा निर्णय घेतात तेव्हा त्याचे परिणाम जे आहेत, चांगले वाईट, हे मुलांच्या आयुष्यावरती होत असतात. आज जर तुमचे आईवडील तुम्हाला सपोर्ट करत असतील किंवा अगदी तुमचे आईवडील तुम्हाला सपोर्ट करत नसतील किंवा तुमच्या आईवडिलांच्या डोक्यामध्ये असे खूप सगळे प्रश्न असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांसोबत नक्की शेअर करा. जर ते तुम्हाला सपोर्ट करत असतील तर त्यांचा निर्णय योग्य आहे याची त्यांना खात्री होईल. आणि जर आज कुठेतरी त्यांच्या मनात अशी शंका असेल की माझ्या मुलीला शिकवू की नको, तर त्यांना कदाचित त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ते तुमच्या शिक्षणासाठी सपोर्ट करतील. आजच्या या वॉरियर्सचं मनोगत तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि पुढच्या वॉरियर्सचे जर तुम्हाला मतं जाणून घ्यायची असतील, त्यांचे फीडबॅक जाणून घ्यायचे असतील, 30 डेजमधल्या गप्पा आणि 30 डेजमध्ये आपण कसं यशस्वी होऊ शकतो, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलवरती तुम्ही नेहमी विजिट करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यापूर्वीपासून चॅनल पाहत आहे पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आणखी एका वॉरियरच्या स्ट्रगल स्टोरीसोबत. थँक्यू.